एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महिला वकील मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ कोल्हापुरातील वकील एकवटले। जिल्हा न्यायाधीश आणि विधी सेवा प्राधिकरण सचिवांनी मारहाण प्रकरणाची दखल न घेतल्यानं व्यक्त केली नाराजी। पोलीस प्रशासनाचाही केला निषेध। कोल्हापूर सर्किट बेंचनं मारहाणीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांना न्यायालयात हजर राहण्याचा दिला आदेश। गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे 4 लाख रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचारी एजाज शेख आणि नितेश कांबळे या दोघांवर गुन्हा दाखल। कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध मंजुरीसह फेरीवाला समितीचं प्रलंबित गॅझेट 12 मार्चपर्यंत झालं नाही तर साखळी उपोषण करणार, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांचा इशारा। शिवीगाळ केल्याच्या रागातून रिक्षा चालकाचा दगडानं ठेचून खून। उचगावमधील मणेरमाळा परिसरातील प्रकार। एलसीबीनं वेगवान तपास करत दोघा संशयितांना घेतलं ताब्यात। आणि आरक्षण बचाव समितीचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात शनिवारी महिला वकिलावर महिला पक्षकारानं हल्ला केला। या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची तातडीची सभा पार पडली। सभेदरम्यान भाषणे नकोत, ठोस निर्णय घ्या अशी मागणी करत काही वकिलांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। पोलीस प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी करत वकिलांनी जिल्हा न्यायाधीशांसमोर काम न करण्याचा निर्णय घेतलाय। कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात शनिवारी एका महिला पक्षकारानं महिला वकिलाला मारहाण केल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना घडली। या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हा बार असोसिएशनची तातडीची सभा घेण्यात आली। सभेत वकिलांनी आपली भूमिका मांडत पोलीस प्रशासनावर टीका केली। ॲडव्होकेट विद्या देशमुख यांनी न्यायालय परिसरात तैनात असलेल्या पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित पोलिसांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली। ॲडव्होकेट स्वाती तानवडे यांनी या घटनेच्या निषेधार्थ हल्लेखोर महिला पक्षकाराचं कुणीही वकीलपत्र घेऊ नये, तसंच वकिलांनी काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग घ्यावा अशी भूमिका मांडली। ॲडव्होकेट शिल्पा सुतार यांनी जिल्हा सत्र न्यायालयातच महिला वकिलावर अन्याय होत असेल तर जिल्ह्यातील इतर महिलांना न्याय कसा मिळणार असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली। यावेळी ॲडव्होकेट गौतम पोवार यांनी या प्रकाराचा निषेध करत स्वसंरक्षणासाठी वकिलांना हत्यार बाळगायला परवानगी देण्याचा ठराव करण्याची मागणी केली। दरम्यान ॲडव्होकेट प्रकाश आंबेकर यांनी घटना घडली त्यावेळी उपस्थित असलेल्या महिला वकिला वाद सोडवायला पुढे आल्या नाहीत असं वक्तव्य केल्यानंतर सभेत काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। भाषणं नकोत, ठोस निर्णय घ्या अशी मागणी करत काही वकिलांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष VR पाटील यांनी उपस्थितांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र वातावरण गोंधळ कायम राहिला। अखेर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी महिला वकिलांवर हल्ल्याच्या निषेधार्थ आजपासून कामबंद आंदोलन करू असं जाहीर केलं। पूर्वसंध्येला एका महिला वकिलावर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर जिल्हा न्यायाधीश या महिला आहेत, विधी सेवा प्राधिकरणच्या सेक्रेटरी या देखील महिला आहेत, पण त्यांनी कोणताही कॉग्निझन्स घेतला नाही। त्यांनी 2 पायऱ्या उतरून खाली येऊन चौकशी केली नाही। याचा निषेध बार असोसिएशनच्या सभेत झालेला आहे। त्यामुळं ज्या जिल्हा न्यायाधीश आहेत त्यांची जोपर्यंत बदली होत नाही, अकार्यक्षमपणे त्यांनी काम करतात, जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत त्यांच्या समोर कोणतेही वकील कामकाज करणार नाहीत। त्यांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झालेला आहे। दुसरं, पोलीस खात्यानं जे आरोपीलाच प्रोटेक्शन दिलं
ते देखील अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे पोलीस खात्याच्या जे संबंधित अधिकारी आहेत, पोलीस आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यावर ही कारवाई व्हावी असाही ठराव झालेला आहे. आणि तिसरं महत्त्वाचं की यापुढं कोणत्याही कार्यक्रमामध्ये, जिल्हाभराच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये जिल्हा न्यायाधीशांना आमंत्रण द्यायचं नाही अशा स्वरूपाचा ठराव झालेला आहे. 14 तारखेला इथं मेगा शिबिर आहे. त्या शिबिरावर देखील बहिष्कार घालण्याचा निर्णय झालेला आहे. महिला वकिलांच्या भावना एकदम तीव्र आहेत. महिलाच काय, सगळ्याच वकिलांच्या भावना एकदम तीव्र आहेत. कारण हा महिलेवर एका हल्ला नसून हा आमच्या फॅटर्निटीवर हल्ला आहे आणि हा हल्ला परतून लावण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे. यापुढं असा जर कोण हल्लेखोर आला तर तो हल्लेखोर कोणत्याही परिस्थितीत तिथून सुटून जाणार नाही याची आम्ही खात्री देतो. सभेनंतर सर्व वकिलांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात एकत्र येत घोषणाबाजी केली. यानंतर संतप्त वकिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांची भेट घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांनी या संदर्भात माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई करू असं आश्वासन दिलं. या प्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट VR पाटील, महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट मनीषा सातपुते, माजी अध्यक्ष सर्जेराव खोत, प्रकाश मोरे, रणजित गावडे, अजित मोहिते तसंच ॲडव्होकेट अरुण पाटील, ॲडव्होकेट सागर घोरपडे, ॲडव्होकेट गुरुदत्त पाटील उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात शनिवारी एका महिला पक्षकारानं महिला वकिलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं गंभीर दखल घेत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना न्यायालयात आज हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावेळी न्यायालयानं संपूर्ण प्रकाराबाबत त्यांना जाब विचारत घटनेचे CCTV फुटेज सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसंच न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात महिला वकिलाला मारहाण झाल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कौटुंबिक वादाच्या प्रकरणी सुनावणी दरम्यान संबंधित महिलेनं महिला वकिलाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली होती. न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्यानं वकील आक्रमक झालेत. या घटनेची सुमोटो दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं आज कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सर्किट बेंचसमोर हजर झाले. यावेळी न्यायाधीशांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात घडलेल्या प्रकाराबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांना विचारणा करत घटनेचे CCTV फुटेज सादर करण्याचे निर्देश दिलेत. न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्याचं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी सांगितलं. एका महिला वकिलाला जी एका पुरुष पक्षकाराला रिप्रेझेंट करत होती त्याच्या पत्नीनं मारहाण केली आणि ते बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली त्या महिला वकिलाला. त्यानंतर पोलिसांनी त्या मारहाण करणाऱ्या महिलेलाच प्रोटेक्शन दिलं. जवळजवळ 4 तास 5 तास हा गोंधळ कोर्टामध्ये सुरू होता. ॲक्च्युली कंटेम्प्ट ऑफ कोर्ट याच्याखाली पण त्या कारवाई होणं आवश्यक होतं, पण ती होऊन जाईल कारवाई. आज सुमोटो कंटेम्प्ट पिटिशन प्लस PIL 2 पिटिशन त्यांच्यासमोर होते. त्यामध्ये कोर्टामध्ये सध्या किती पोलीस बंदोबस्त असतो याची माहिती घेतली. त्यानंतर कोर्टातले CCTVचे फुटेज, घटनेच्या वेळचे फुटेज हजर करायची ऑर्डर झाली. त्यानंतर कंटेम्प्टमध्ये तर नोटीसच झाली. त्यानंतर पोलिसांच्याकडनं असं सांगण्यात आलं की आम्ही FIR घेतलेला आहे, त्याचा तपास सुरू आहे. तर बुधवारी 2:30 वाजता हे काम आता ठेवण्यात आलेलं आहे. दरम्यान येत्या बुधवारी 11 मार्चला या संदर्भात दुपारी 2:30 वाजता पुन्हा सुनावणी घेण्यात येणार असून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना सुनावणीवेळी पूर्ण माहितीसह हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारनं आजपासून राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाने द्यायला स्थगिती दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. मंत्रिमंडळात चर्चा करून स्पष्ट धोरण तयार केल्यानंतरच पुढे नवीन परवाने देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होतीये. या पार्श्वभूमीवर काही काळासाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केल्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं राज्य सरकारला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता.
आत्तापर्यंत राज्यभरात सुमारे 14 लाख ऑटोरिक्षा परवाने वितरित करण्यात आलेत. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना परवाने देण्यात आल्याच्या तक्रारी आल्यात. तसेच काही प्रकरणांमध्ये बांगलादेशी नागरिकांनाही अवैध पद्धतीनं परवाने मिळाल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्यात. या सर्व बाबींचा विचार करून परवाना प्रणाली अधिक पारदर्शक आणि नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं नामदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. राज्यातील 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटोरिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती, वाहतुकीच्या गरजा आणि नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन लवकरच नवीन धोरण तयार करण्यात येईल. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा झाल्यानंतर पुढील परवाने देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. कोल्हापूर शहराच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर फर्स्टची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील विविध 22 संघटनांचा यामध्ये समावेश आहे. कोल्हापूर फर्स्टचा पहिला वर्धापन दिन आज महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 9 मार्च 2025ला कोल्हापूर शहरातील विविध समाज घटकांशी संबंधित 14 संघटनांनी एकत्र येत कोल्हापूर फर्स्टची स्थापना केली. वर्षभरात यामध्ये आणखी संघटना जोडल्या गेल्या असून सध्या 22 संघटना काम करत आहेत. आज कोल्हापूर फर्स्टचा पहिला वर्धापन दिन महापौर रूपाराणी निकम, आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन, व्हाईस चेअरमन अमोल कोडोलीकर, ॲडव्होकेट सर्जेराव खोत, प्रताप पाटील उपस्थित होते. कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्ट हे प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रेस आणि पब्लिक या समाजातील 4 मूलभूत घटकांच्या सहभागातून कार्यरत असल्याचं सांगितलं. कोल्हापूर फर्स्टनं सर्किट बेंच, IT पार्कला मान्यता मिळण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला असून कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्प, कोल्हापूर शहराची हद्दवाढ यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं जैन यांनी सांगितलं. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर फर्स्टनं शहरात 9 स्वच्छतागृह उभारण्याचा संकल्प केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. महापौर रूपाराणी निकम यांनी माझं कोल्हापूर माझी जबाबदारी म्हणून कोल्हापूर फर्स्ट कार्यरत असून शहराच्या विकासात अशा संस्थांची गरज असल्याचं सांगितलं. कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या आपल्या संकल्पाच्या पूर्तीमध्ये कोल्हापूर फर्स्टनं योगदान द्यावं असं आवाहन महापौरांनी केलं. यावेळी कोल्हापूर फर्स्टच्या वतीनं महानगरपालिकेला 4 स्वीपिंग मशीन प्रदान करण्यात आली. चेअरमन सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्टमध्ये सहभागी झाल्याबद्दल कोल्हापूर प्रेस क्लबच्या सदस्यांना सन्मानित केलं. यावेळी कोल्हापूर फर्स्टचे सचिव बाबासाहेब कोंडेकर, सहसचिव उज्ज्वल नागेशकर, जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, नितीन हरगुडे यांच्यासह कोल्हापूर फर्स्टला संलग्न असणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी, कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. कागल तालुक्यातील मुरगुड कुर्णी मार्गावरील वेदगंगा नदीवरील बंधाऱ्याचे अनेक पिलर कमकुवत झालेत. त्यामुळे हा बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. संभाव्य अपघात टाळण्यासाठी बंधाऱ्याची तातडीनं दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मुरगुड आणि कुर्णी ग्रामस्थांनी केली आहे. कागल तालुक्यातील मुरगुड कुर्णी मार्गावरील वेदगंगा नदीवरील बंधाऱ्याची अवस्था सध्या अत्यंत धोकादायक बनली आहे. बंधाऱ्याचे अनेक पिलर कमकुवत झालेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. या मार्गावरून दररोज शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि दैनंदिन कामासाठी ये जा करणारी लोक प्रवास करतात. बंधाऱ्याच्या पिलरला मोठे तडे गेले असून काही ठिकाणी बंधाऱ्याच्या भिंतीमधून पाणी झिरपत असल्याचं दिसून येतंय. काही ठिकाणी पिलर खालच्या बाजूला निखळून पडल्यानं या मार्गावरून जाताना वाहनांचा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुरगुड ग्रामस्थांनी मुरगुड पाटबंधारे उपविभागाच्या निढोरी कार्यालयात जाऊन बंधाऱ्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून लवकरात लवकर दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाईल असं आश्वासन दिलंय. पावसाळ्यात हा बंधारा पुराच्या पाण्याखाली राहतो. या बंधाऱ्याची दुरुस्ती न केल्यास मोठ्या पुरात संपूर्ण बंधारा वाहून जाण्याची भीती व्यक्त होतीये. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी मुरगुड आणि कुर्णी ग्रामस्थांकडून करण्यात येतेय. सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, रघुनाथ बोडके, तानाजी भराडे, जगदीश गुरव आदींनी पाटबंधारे विभागाचं बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधलं. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आज झालेल्या विशेष सभेत सर्व विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी झाल्या. या सर्व निवडी बिनविरोध झाल्या असून याच सभेत प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांचीही निवड प्रक्रिया पार पडली.
इचलकरंजी महानगरपालिकेची विशेष सभा आज झाली. या सभेत महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. स्थायी समिती सभापतीपदी सतीश मुळीक, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी रुपाली सातपुते, परिवहन समिती सभापतीपदी अरुणा बचाटे, शिक्षण समिती सभापतीपदी विद्या साळुंखे आणि मागासवर्गीय कल्याण समिती सभापतीपदी रुबेन आवळे यांची निवड झाली. याचबरोबर प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठीही निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये प्रभाग अ समितीच्या अध्यक्षपदी सुशांत कलागते, प्रभाग ब समिती अध्यक्षपदी अभिषेक वाळवेकर, प्रभाग क समिती अध्यक्षपदी सारिका पाटील यांची निवड करण्यात आली. प्रभाग ड समितीच्या अध्यक्षपदी शिवशाहू विकास आघाडीचे नंदकुमार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर पीठासन अधिकारी सचिन शिंदे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या तसंच उपस्थित नगरसेवकांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. शहराच्या विकास कामांना गती देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. नूतन सभापती आणि समिती अध्यक्षांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार केला. कोल्हापुरातील लगोरी फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव वैशाली महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षितिज सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. कोल्हापुरातील लगोरी फाउंडेशनच्या वतीनं महिला दिनानिमित्त शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना क्षितिज सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील आणि काँग्रेसच्या प्रदेश सचिव वैशाली महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सुवर्ण जाधव, रेश्मा कोळी, भाग्यश्री पाटील, गीता डोंबे, सुरेखा शेजाळे यांना क्षितिज सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा, मेकअप, हेअरस्टाईल, मेहंदी, नेल आर्ट आणि वक्तृत्व स्पर्धांमधील विजेत्या शुभांगी सोयम, धनश्री जाधव, प्रेरणा पाटील, सरिता चोकाके, शैलजा गिरी गोसावी, नीलम मुरावणे, प्राजक्ता पाटील, सुप्रिया कोरडे, नीलम मुरावण, नीता माळी, छाया चिंचवाडे, तेजस्वी पाटील, विद्या पाटील, शीतल जाधव, सई जाधव यांना सन्मानित करण्यात आलं. या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून कोमल पोतदार आणि रंजना पाटील यांनी काम पाहिलं. या कार्यक्रमाला लगोरी फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभांगी साखरे, सीमा रेवणकर, सविता पाटील, विराज कापसे, निकिता कापसे, प्रियांका देसाई, प्रफुल्लता बिडकर आदी उपस्थित होत्या. करवीर तालुक्यातील उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार सतेज पाटील गटाच्या सारिका अभिजित माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. करवीर तालुक्यातील उजळाईवाडी ग्रामपंचायतीमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. या ठिकाणी सत्तारूढ आघाडीत ठरलेल्या समझोत्यानुसार प्रकाश पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसरपंच निवडीसाठी आज ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा बोलवण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे होते. या सभेत उपसरपंच पदासाठी सारिका अभिजित माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर सरपंच उत्तम आंबवडे, मावळते उपसरपंच प्रकाश पाटील यांच्यासह सदस्यांनी नूतन उपसरपंच सारिका माने यांचं अभिनंदन करत यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रतिक्रिया देताना नूतन उपसरपंच सारिका माने यांनी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच उत्तम आंबवडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या साथीनं गावाच्या विकासामध्ये योगदान देण्याची ग्वाही दिली. आज जे काही गावात कार्य करायचं आहे, आमचे उत्तम आंबवडे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून मी हे गावातील ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत आणि जे काही करायचं आहे कार्य ते मी उत्स्फूर्तपणे पार पाडण्याचा माझ्या कार्यकालामध्ये मी करण्याचा प्रयत्न करेन. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी महेश खाडे यांनी काम पाहिलं. या निवडीनंतर नूतन उपसरपंच सारिका माने यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी पंचायत समिती सदस्या डॉक्टर शिल्पा हजारे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नायकू बागणे,
प्रकाश पाटील, सोनाली मजगे, भाग्यश्री पारखे, प्रतिभा पोवार, सुचिता सूर्यवंशी, चंदा माने, संदीप माने, बुलगानी कांबळे, अभिजित माने, सचिन पाटील, राजेंद्र माने, काका पाटील, संपत दळवी, सुनील गुमाने, नंदकुमार मजगे आदी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त 4 दिवसीय महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन आणि उपक्रमांचा समावेश आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त 4 दिवसीय महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आमदार राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत या महोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना आयुक्त पाटील यांनी महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी तसंच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन केल्याचं सांगितलं. यावेळी नगरसेविका ध्रुवती दळवाई, स्वाती लोखंडे, क्रांती आवळे, स्मिता तेलनाडे, प्रिया इंगवले आणि रुपाली बुगडे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा तसंच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिजामाता खो खो संघाचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन आणि विविध उपक्रमांचा समावेश आहे. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी भारतानं न्यूझीलंडला नमवून विजेतेपद पटकावलं. त्यानंतर रात्री कोल्हापुरातील क्रिकेटप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी आणि रंगांची उधळण करत जल्लोष केला. इचलकरंजीतही क्रिकेटप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना होता. या सामन्यात भारत विजयाच्या दिशेनं अग्रेसर होत असतानाच असंख्य क्रिकेट चाहते कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमू लागले. सामन्यावर विजयाची मोहोर उमटताच मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी तिरंगा फडकवत चौकात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि रंगांची उधळण करण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला होता. मध्यरात्रीपर्यंत हा जल्लोष सुरू होता. क्रिकेटप्रेमींचा जल्लोष लक्षात घेऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरातील चौकाचौकात बंदोबस्त तैनात ठेवला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काही लोकांनी आरक्षणासाठी गैरमार्गाचा वापर केल्याचा आरोप आरक्षण बचाव समितीनं केलाय. या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्याची मागणी करत आज समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील विविध समाज घटक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून दरगोंडा पाटील, इचलकरंजी नगरपालिकेसाठी अलका स्वामी आणि गडहिंग्लज नगराध्यक्षपदासाठी महेश तुर्बतमठ यांनी गैरमार्गाचा अवलंब करत जातीचे दाखले मिळवून निवडणूक लढवली आहे असा आरोप आरक्षण बचाव समितीनं केलाय. अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करत आरक्षण संपवण्याचा घाट घालण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज आरक्षण बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचं आयोजन केलं होतं. आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, जनशक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष DG भास्कर यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकातून निघालेला मोर्चा लक्ष्मीपुरी, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, संविधानाचा विजय असो अशा घोषणा देत मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं. यावेळी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं गैरमार्गाचा अवलंब करून मिळवलेले जातीचे दाखले सादर करून निवडणूक लढवणाऱ्यांची अनुसूचित जातीची प्रमाणपत्र रद्द करा, तसंच त्यांची पदं बरखास्त करा, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, संगनमत करून अपूर्ण कागदांवर दाखले दिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, जात पडताळणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करा अशा मागण्या समितीच्या वतीनं करण्यात आल्यात. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. मोर्चात माजी आमदार राजीव आवळे, डॉक्टर सुजित मिडसेकर, जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, नगरसेवक दुर्वास कदम, वैभव प्रधान, सुभाष देसाई, प्रमोद कदम, विशाल देवकुळे, प्रेमानंद मौर्य, राहुल सावंत, जनार्दन गायकवाड, पांडुरंग कांबळे, श्रीकांत कांबळे, बाळासाहेब भोसले, बाजीराव नाईक यांच्यासह आंबेडकरवादी विविध पक्ष, संघटना आणि आरक्षण बचाव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच
तसंच नागरिक हातात निळे झेंडे, डोक्यावर निळ्या टोप्या आणि गळ्यात निळे स्कार्फ घालून सहभागी झाले होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. एका वकिलाने दाखल केलेल्या 5 जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. तुम्ही या सर्व याचिका मध्यरात्री तयार करता का? सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा संतप्त सवाल. केवळ स्टॅम्पवरील करार विवाह हिंदू कायद्यानुसार अवैध, कोलकाता उच्च न्यायालय. चर्चेनं मार्ग काढा. मध्य पूर्वेतील संघर्षावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मांडली भारताची ठाम भूमिका. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचं 100% शुल्क माफ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 1352 अंकांनी गडगडला. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रारदारांविरोधात अर्ज दाखल झाला होता. या अर्जाच्या आधारे फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी या पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई एजाज महम्मद शेख आणि हेड कॉन्स्टेबल नितेश मारुती कांबळे या दोघांनी प्रभारी अधिकाऱ्यांचं नाव सांगून तक्रारदारांकडे 7 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती दोघांनी तक्रारदारांना 4 लाख रुपयांची लाच 2 दिवसात आणून देण्यासाठी सांगितल्याचं निष्पन्न झाल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शेख आणि कांबळे यांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. हे दोघेही संशयित सध्या पसार आहेत. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडे कार्यरत असलेले पोलीस शिपाई एजाज शेख आणि हेड कॉन्स्टेबल नितेश कांबळे या दोघांवर त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची नामुष्की ओढवली आहे. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात एक अर्ज प्राप्त झाला होता. त्या अर्जाच्या चौकशीदरम्यान तक्रारदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस शिपाई एजाज शेख यानं हेड कॉन्स्टेबल नितेश कांबळे आणि प्रभारी अधिकाऱ्यांचं नाव सांगून 7 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. या तक्रारीच्या चौकशीमध्ये कांबळे आणि शेख यांनी तक्रारदारासोबत 4 लाख रुपयांवर तडजोड करत ही रक्कम 2 दिवसात आणून देण्यासाठी सांगितलं असल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईवरून कागल तालुक्यातील करनूर इथं राहणाऱ्या एजाज शेख आणि दर्याचे वडगाव इथं राहणाऱ्या नितेश कांबळे या गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांवर त्याच पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल झालाय. हे दोघेही संशयित पसार आहेत. अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली. करवीर तालुक्यातील उजगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार सतेज पाटील गटाचे संदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच मधुकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील विशेष सभेत उपसरपंच निवड पार पडली. 2022 साली उचगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना आघाडीनं सत्ता मिळवली. सत्तारूढ आघाडी अंतर्गत झालेल्या समझोत्यानुसार उपसरपंच पदावर सदस्यांना संधी दिली जाते. त्यानुसार मावळते उपसरपंच श्रीधर कदम यांनी राजीनामा दिला. त्यानंतर उपसरपंच निवडीसाठी आज सरपंच मधुकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेत उपसरपंच पदासाठी काँग्रेसचे संदीप पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. निवड जाहीर झाल्यानंतर सरपंच मधुकर चव्हाण, मावळते उपसरपंच श्रीधर कदम यांच्या ग्रामपंचायत सदस्यांनी नूतन उपसरपंच संदीप पाटील यांचं अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नूतन उपसरपंच संदीप पाटील यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचं सांगितलं. आज डेप्युटी निवड प्रसंगी आमदार बंटीसाहेब, ऋतुराजदादा आणि आमचे मार्गदर्शक गणकाळे साहेब, लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण साहेब, सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभलेलं आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन
इथून पुढे जे कारभार करायचा आहे ते व्यवस्थित करायचा संकल्प करून आम्ही पुढे जात आहे. सरपंच मधुकर चव्हाण यांनी गेल्या 3 वर्षांमध्ये गावात वैविध्यपूर्ण विकासकामं केली असून आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढच्या काळातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. उंचगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीसंदर्भात या ठिकाणी आज आपल्या ह्या पंचवार्षिकमध्ये 9वे डेप्युटी सरपंच म्हणून संदीप पाटील यांची निवड झालेली आहे. या ठिकाणी प्रामुख्यानं आमचे सर्वच सदस्य आणि संदीप पाटलांच्यावर प्रेम करणारे सर्वच या 9 नंबर भागातील प्रमुख कार्यकर्ते हे करत असताना आमदार बंटी पाटील साहेब आणि ऋतुराजदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वच मंडळी या ठिकाणी काम करत आहेत. या 3 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचे काम झाल्यात. भविष्यातसुद्धा या राहिलेल्या 2 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा मानस आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीनं करत आहोत. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाडवे यांनी उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पाडली. यावेळी सदस्य विराग करी, राहुल मोळे, तुषार पाटील, अरविंद शिंदे, संदीप कुंभार, सारिका माने, वैजयंती यादव, शिवानी पाटील, नीता हवळ, शीला मोरे, मयुरा चव्हाण, सुनीता चव्हाण यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उजगावमधील मणेरमाळा परिसरातील रिक्षाचालक प्रशांत बाबूराव पंडित याचा दगडानं डोकं ठेचून खून करण्यात आल्याचं आज सोमवारी सकाळी उघडकीस आलं होतं. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं वेगवान तपास करत यश दीपक दोरकर आणि अमित खुदबुद्दीन ऐनापुरे या दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. मयत प्रशांत पंडित यांनी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्याचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. मणेरमळ्यातील यादववाडी रस्त्यावर हनुमान तरुण मंडळाच्या खोलीमागं रिक्षाचालक प्रशांत बाबूराव पंडित यांचा वस्त्रहीन आणि डोक्याचा चेंदामेंदा झालेल्या स्थितीतील मृतदेह आज सकाळी आढळून आला होता. स्थानिकांनी याची माहिती दिल्यानंतर गांधीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्वान पथकाच्या मदतीनं तपास सुरू केला. रिक्षाचालक प्रशांत यांच्या पत्नी अर्चना पंडित यांच्या फिर्यादीवरून गांधीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीनं तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे उजळाईवाडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी यादववाडी मणेरमळा इथल्या यश दीपक दोरकर आणि विक्रमनगरमधील शाहू कॉलनीत राहणाऱ्या अमित खुतबुद्दीन ऐनापुरे या दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दोघांनीही प्रशांत पंडित यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. रविवारी रात्री प्रशांत पंडित यांच्याशी शिवीगाळीवरून वाद झाला आणि त्या वादातून त्यांना मारहाण करून दगडानं ठेचून खून केल्याचं त्यांनी चौकशीत सांगितलंय. आज रोजी गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीतील मणेरमाळा यादव रोड या परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाली. तिथं घटनास्थळी गांधीनगर पोलीस स्टेशनचे PI तनपुरे व त्यांचा स्टाफ गेल्यावर समजून आलं की एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलेला आहे. त्याची माहिती आमचे पोलीस अधीक्षक सर योगेश गुप्ता सर यांना त्यांनी माहिती कळवली. साहेबांनी आम्हाला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. तिथे मी स्वतः घटनास्थळी भेट दिली. तसेच DYSP करवीर क्षीरसागर साहेब यांनी देखील भेट दिली. आमचे LCBचे PSI जाधव आणि त्यांचं पथक तयार करून आम्ही समांतर तपास चालू केला. त्यानंतर हे समजलं की सदर मयत व्यक्ती हा प्रशांत बाबूराव पंडित ही ती व्यक्ती आहे जिचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलेला होता. ती व्यक्ती निष्पन्न झाल्यावर गोपनीय माहिती काढायला चालू केली असता LCBकडील वैभव पाटील यांना ही माहिती मिळाली की तेथीलच राहणारे 2 युवक यश दोरकर व अमित ऐनापुरे हे दोघं रात्री त्याच्यावर होते. त्यांच्यात काहीतरी वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन मारामारीत झालं. त्या मारामारीत त्यांनी या दोघांनी मिळून प्रशांतच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला असल्याची माहिती मिळाली. मग तात्काळ ते एका ठिकाणी येणार असल्याचे समजल्यावर त्यांना आपण सापळा रचून अटक केलेलं आहे व गांधीनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेलं आहे. दोघांनाही पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, प्रदीप पाटील, अमित मर्दाने, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी आदींच्या पथकानं या गुन्ह्याचा छडा लावण्यात योगदान दिलं.
मद्यधुंद अवस्थेत घरात वारंवार वाद घालणाऱ्या हर्षद विलास पांढरबळे याचा डोक्यात स्टीलची पाण्याची बाटली घालून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती। या प्रकरणी सख्खा लहान भाऊ यश पांढरबळे याला राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलंय। न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील राजारामपुरीतील मातंग वसाहत परिसरामधील शाहू मिल समोरील अण्णाभाऊ साठे शाळेसमोर विलास पांढरबळे हे पत्नी आणि 3 मुलांसोबत राहतात। मोठा मुलगा हर्षद याचं लग्न झालं असून त्याला 2 मुली आहेत। दुसरी मुलगी झाल्याच्या नैराश्यातून हर्षद हा आई वडील आणि पत्नीसोबत वारंवार भांडण काढत होता। मद्याच्या आहारी गेलेला हर्षद आणि यश या दोघा भावांमध्ये सलग 4 दिवस शिवीगाळ आणि मारामारीचे प्रकार सुरू होते। रविवारी सायंकाळी पहिल्या मजल्यावरील खोलीत हर्षद आणि यश यांच्यात पुन्हा वाद झाला। या वादाचं रूपांतर झटापटीत झालं। यावेळी यशनं स्टीलच्या पाण्याच्या बाटलीनं हर्षदच्या डोक्यावर वार केले। झटापटीनंतर हर्षद खोलीतच कोसळला आणि अतिरक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर यश रक्तानं माखलेल्या अवस्थेत खोलीतून बाहेर आला। त्याला पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली। पोलिसांनी काही मिनिटात घटनास्थळी धाव घेत यशला ताब्यात घेतलं। तसंच फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलवून पंचनामा करण्यात आला। घटनास्थळावरून रक्तानं माखलेली बाटली, चादर आणि स्टीलची परात पोलिसांनी जप्त केली। न्यायालयानं संशयित यश याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। राजारामपुरी पोलीस अधिक तपास करतायत। पन्हाळा तालुक्यातील कोडोलीत रंगपंचमी खेळत असताना हातात तलवार आणि काठ्या घेऊन काही तरुणांनी दहशत माजवण्यासह धमकावल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी कोडोलीतल्या चव्हाण गल्लीतील 5 जणांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करतायत। पन्हाळा तालुक्यातील कोडोलीत रविवारी रंगपंचमी खेळत असताना काही तरुण दुचाकीवरून फिरत रंगाबरोबर राख आणि वाळू उधळत होते। कोडोलीतील काईंगडे गल्लीतील अंजली रामचंद्र पवार या 60 वर्षीय महिलेनं याबद्दल संबंधित तरुणांना जाब विचारला। याचा राग मनात धरून चव्हाण गल्लीतील आकाश जाधव, सत्यम चव्हाण, संकेत वगरे, हर्षवर्धन वाडकर आणि संग्राम जाधव यांनी काईंगडे गल्लीत जाऊन तलवार आणि काठ्या नाचवत दहशत निर्माण केली आणि अंजली पवार या वयोवृद्ध महिलेला शिवीगाळ करत धमकावलं। तसंच काईंगडे गल्लीतील काही तरुणांना दहशत माजवणाऱ्या तरुणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार कोडोली पोलिसात दाखल झाली आहे। या प्रकरणी अंजली पवार यांनी आकाश जाधव, सत्यम चव्हाण, संकेत वगरे, हर्षवर्धन वाडकर आणि संग्राम जाधव या 5 जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। काल दिनांक 5:30 वाजण्याच्या सुमारास काईंगडे गल्ली कोडोली या ठिकाणी रंगपंचमीच्या कारणावरून आकाश जाधव यांनी हातात तलवार घेऊन त्या साथीदाराने काही अंजली पवार यांना मारहाण केली आहे। त्या संदर्भात कोडोली पोलिसांचा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यात 4 आरोपी अटक केले। तपास सुरू आहे। कोडोली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी गळामुळं दूधगंगा नदीपात्रात पोहायला गेलेला गंधर्व मदन एरुडकर हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झालाय। रविवारी तो मित्रांसोबत दूधगंगा नदीत आंघोळीसाठी गेला असताना हा प्रकार घडलाय। तुरंबे इथल्या दूधगंगा नदीपात्रात गंधर्व मदन एरुडकर हा रविवारी मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला होता। आंघोळ करत असताना नदीपात्रात टाकलेल्या मासेमारीचा लोखंडी गळ त्याच्या पायात घुसला। नदी परिसरात उपस्थित असलेल्या लोकांनी गळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो खोलवर अडकल्यामुळे बाहेर काढणं शक्य झालं नाही। जखमी गंधर्वला तातडीनं गावातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी उपचार करून गळ बाहेर काढला। दूधगंगा नदीत मासेमारीचं प्रमाण वाढलं असून काही जण वापरलेले गळ नदीपात्रातच टाकून जातात। त्यामुळे नदीत आंघोळ करण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी जाणाऱ्यांना धोका निर्माण होतोय। प्रशासनानं या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेण्याची मागणी होतीये। महानगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध मंजूर होऊनही हा प्रस्ताव अद्याप राज्याच्या नगरविकास विभागाकडे धूळ खात पडून आहे। फेरीवाला समिती गठीत झाली असतानाही त्याचं गॅझेट अद्याप झालेलं नाही। याबाबत गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यवाही झाली नाही तर साखळी उपोषण सुरू करू असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी दिलाय। ते आज पत्रकार बैठकीत बोलत होते।
कोल्हापूर महानगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुमारे 1741 पदं रिक्त आहेत. त्यासाठी सुधारित आकृतीबंध मंजूर होऊनही हा प्रस्ताव अद्याप राज्याच्या नगरविकास विभागाकडे धूळ खात पडून आहे. तसंच फेरीवाला समिती गठीत झाली असतानाही त्याचे गॅझेट अद्याप काढलेले नाहीत. त्यामुळे महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर याचा मोठा भार पडतोय. त्यामुळे येत्या काळात प्रशासकीय आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावांना येत्या 48 तासात मंजुरी न मिळाल्यास गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून महापालिकेजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरू करू असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी दिलाय. कोल्हापूर महानगरपालिकेचा आकृतीबंध मंजुरी झाल्यानंतरचा जो एक सेवा नियमावली रूल्स अँड रेग्युलेशनची जी नियमावलीची मान्यता असते त्याकरताचा प्रस्ताव गेले 2 वर्ष राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे प्रलंबित आहे. त्याच पद्धतीनं फेरीवाला धोरण जे राज्य शासनाच्या मार्फत राबवलं जातं त्याकरता फेरीवाला समितीची निवडणुकीच्या माध्यमातून जी समिती गठीत झाली त्यामध्ये शासनाचे प्रतिनिधी, स्थानिक पोलिसांचे प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी आणि फेरीवाल्यांचे प्रतिनिधी अशी जी प्रतिनिधींची समिती असते त्याचे गॅजेट करायसाठी पण जे राज्य शासनाकडे पाठवलेलं त्याला देखील 2 वर्ष झालं. त्यातलं पहिला जो मी बोललो सेवा नियमावली रूल्स अँड रेग्युलेशनची नियमावलीची प्रस्ताव आहे त्याला 2 वर्ष झाले. तो जोपर्यंत मंजुरी येत नाही तोपर्यंत महापालिका पदभरती करू शकत नाही. त्यामुळं आज महापालिकेत 1700 ते 1750 पदांची भरती थांबलेली आहे. ते प्रस्ताव जर मान्य झाले नाहीत, मंजूर होऊन खाली आले नाहीत, कारण प्रशासकीय आणीबाणी फेरीवाल्यांच्या अनधिकृतपणामुळं कोल्हापूरला अतिक्रमणाचा विळखा गाठलेला आहे, वाहतूक यंत्रणा ठप्प होत आहे कायम, हे सगळे प्रश्न कोल्हापूरसमोर आहेत. त्यामुळे जर येत्या 48 तासात 2 दिवसात ही जी मान्यता आली नाही तर उगीच त्याला आम्ही हा विषय घेतला आहे म्हणून काहीतरी प्रशासकीय कारण काढून खाली पाठवलं तरीसुद्धा 48 तासाचीच आमच्याकडे वेळ असणार आहे. अन्यथा गुरुवारपासून साखळी उपोषण महापालिकेच्या दारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली होणार आहे. यावेळी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे आणि नगरसेवक उदय फाळके उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महिला वकील मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ कोल्हापुरातील वकील एकवटले. जिल्हा न्यायाधीश आणि विधी सेवा प्राधिकरण सचिवांनी मारहाण प्रकरणाची दखल न घेतल्यानं व्यक्त केली नाराजी. पोलीस प्रशासनाचाही केला निषेध. कोल्हापूर सर्किट बेंचनं मारहाणीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांना न्यायालयात हजर राहण्याचा दिला आदेश. गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे 4 लाख रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचारी एजाज शेख आणि नितेश कांबळे या दोघांवर गुन्हा दाखल. कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध मंजुरीसह फेरीवाला समितीचं प्रलंबित गॅझेट 12 मार्चपर्यंत झालं नाही तर साखळी उपोषण करणार. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांचा इशारा. शिवीगाळ केल्याच्या रागातून रिक्षा चालकाचा दगडानं ठेचून खून. उचगावमधील मणेरमाळा परिसरातील प्रकार. एलसीबीनं वेगवान तपास करत 2 संशयितांना घेतलं ताब्यात. आणि आरक्षण बचाव समितीचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.